नमस्कार. कधी विचार केला आहे का की पैशाचं मूल्य म्हणजे त्याची किंमत का बरं कमी जास्त होत असते? आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत एकदम सोप्या भाषेत. चला तर मग सुरू करूया. एक विचार करा. एका ठिकाणी ऑलिम्पिकसारखी मोठी स्पर्धा होते. आणि त्याचा परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या देशाच्या चलनावर म्हणजे त्यांच्या पैशाच्या किमतीवर होतो. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? पण हे खरं आहे आणि यामागची गोष्ट तर फारच इंटरेस्टिंग आहे. चला थोडं मागे जाऊया. गोष्ट आहे 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकच्या काही वर्षांआधीची. चीनला संपूर्ण जगाला आपली ताकद आणि आधुनिक चेहरा दाखवायचा होता. आणि त्यासाठी त्यांनी एक असा काही प्रचंड मोठा प्रकल्प हाती घेतला होता की 2006च्या आसपास एका मोठ्या कंपनीच्या CFOने एक अशी गोष्ट सांगितली ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. ते म्हणाले, येत्या 5 वर्षात चीनमध्ये इतक्या इमारती बांधल्या जातील जेवढ्या आजपर्यंत संपूर्ण जगात म्हणून बांधल्या गेल्या नाहीत. जरा कल्पना करा, जगाच्या इतिहासातील सगळ्या इमारती एका बाजूला आणि चीनचं पुढच्या 5 वर्षांचं बांधकाम दुसऱ्या बाजूला. अविश्वसनीय होतं हे. आणि हे फक्त इमारतींपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं ध्येय होतं दरवर्षी अख्ख्या युनायटेड किंगडमच्या आकाराचं नवीन वीज ग्रिड तयार करणं. म्हणजे कामाचा आवाका किती प्रचंड होता ह्याचा अंदाज येतोय ना. पण एवढं सगळं उभं करायचं म्हणजे प्रचंड प्रमाणात कच्चा माल लागणार, बरोबर? आणि हा सगळा माल त्यांना जगभरातून खरेदी करायचा होता. मग प्रश्न येतो की त्यांनी ही एवढी मोठी जागतिक खरेदी केली तरी कशी? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात दडलाय चलनाचं मूल्य ठरवणारा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, वस्तूंची मागणी. चीनच्या या प्रचंड गरजेमुळे जागतिक बाजारपेठेत अक्षरशः खरेदीची एक त्सुनामी चालली होती. त्यांच्या शॉपिंग लिस्टमध्ये काय काय होतं? तेल, तांबं, ॲल्युमिनियम, लोहखनिज म्हणजे मोठमोठी स्टेडियम्स, चकचकीत रस्ते आणि उंच इमारती बांधण्यासाठी जे काही लागेल ते सगळं. आता हा सगळा माल येणार कुठून? तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील यांसारख्या देशांकडून. कारण या देशांकडे नैसर्गिक साधन संपत्तीचा प्रचंड साठा होता. थोडक्यात हे देश या वस्तूंचे सर्वात मोठे विक्रेते होते. तर मग ही साखळी कशी काम करते ते बघा. चीनला ऑलिम्पिकसाठी बांधकाम करायचं होतं. त्यासाठी त्यांना इतर देशांकडून कच्चा माल हवा होता. पण एक अडचण होती. ऑस्ट्रेलियातल्या विक्रेत्यांना पैसे ऑस्ट्रेलियन डॉलर्समध्ये हवे होते, कॅनडावाल्यांना कॅनेडियन डॉलर्समध्ये. त्यांना चीनच्या युआनमध्ये काही रस नव्हता. मग चीनला काय करावं लागलं? त्यांना बाजारात जाऊन स्वतःचे युआन विकून ऑस्ट्रेलियन कॅनेडियन डॉलर्स खरेदी करावे लागले. आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, ज्या गोष्टीची मागणी वाढते तिची किंमतही वाढते. इथे या चलनांची मागणी वाढली आणि त्यांचं मूल्यसुद्धा वाढलं. चला आता दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे वळूया. हा वस्तूंच्या खरेदी विक्रीबद्दल नाहीये, तर हा आहे गुंतवणुकीबद्दल. व्याजदर म्हणजे काय हे एकदम सोपं करून सांगतो. समजा एखाद्या देशाच्या चलनात पैसे गुंतवले तर त्यावर मिळणारं ते एक प्रकारचं बक्षीस किंवा रिटर्न आहे. जसं आपण बँकेत पैसे ठेवल्यावर आपल्याला व्याज मिळतं तसंच काहीसं. ज्या देशात जास्त व्याजदर तिथे गुंतवणुकीवर जास्त परतावा. आता एक उदाहरण घेऊ. समजा 2 देश आहेत, अ आणि ब. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था अगदी स्थिर आहे. पण अ देश 4% व्याजदर देतोय आणि ब देश फक्त 1%. मग जगभरातले मोठे गुंतवणूकदार काय करतील? साहजिक आहे, ते आपले पैसे ब देशातून काढून अ देशात गुंतवतील. म्हणजेच ते ब देशाचं चलन विकतील आणि अ देशाचं चलन खरेदी करतील. आणि पुन्हा तोच नियम, ज्या चलनाची मागणी वाढली त्याचं मूल्यही वाढलं. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. जाणकार सांगतात की जेव्हा व्याजदर प्रमाणापेक्षा खूप जास्त दिसतात ना, तेव्हा त्यामागे सहसा काहीतरी गडबड असते. आणि ती गडबड म्हणजे धोका. खूप जास्त व्याजदर हे अनेकदा अस्थिर अर्थव्यवस्थेचं लक्षण असू शकतं. असा देश दिवाळखोर होण्याचाही धोका असतो. म्हणूनच गुंतवणूकदार फक्त जास्त व्याजदर बघत नाहीत, तर देशाची अर्थव्यवस्था किती स्थिर आहे हेही पाहतात. स्थिरता खूप महत्त्वाची आहे. आता येतो तिसरा आणि शेवटचा घटक. हा तेव्हा महत्त्वाचा ठरतो जेव्हा जगात सगळीकडे भीतीचं आणि चिंतेचं वातावरण असतं. उदाहरणार्थ 2008 साली आलेलं जागतिक आर्थिक संकट आठवा. अशा काळात लोकांना किती परतावा मिळतोय यापेक्षा आपले पैसे सुरक्षित राहतील की नाही याची जास्त काळजी असते. मग अशावेळी काय होतं? गुंतवणूकदार आपले पैसे धोक्याच्या ठिकाणाहून काढून अशा ठिकाणी गुंतवतात जिथे ते सुरक्षित राहतील. यालाच सेफ हेवन किंवा सुरक्षित आश्रयस्थान म्हणतात. आणि असे सर्वात मोठे 2 सुरक्षित आश्रयस्थान आहेत अमेरिकन डॉलर आणि सोनं. यामुळेच जेव्हा जगात संकट येतं तेव्हा अचानक अमेरिकन डॉलरची मागणी वाढते आणि त्याची किंमतही वाढते.
ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण 3 वेगवेगळे घटक पाहिले. आता या सगळ्यांना एकत्र जोडून बघूया की हे सगळं मिळून कसं काम करतं. तर थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही चलनाचं मूल्य मुख्यत्वे 3 गोष्टी ठरवतात. पहिलं, त्या देशाच्या वस्तू आणि सेवांना जगात किती मागणी आहे. दुसरं, गुंतवणूकदारांना तिथे किती स्थिर आणि चांगला व्याजदर मिळतोय. आणि तिसरं, जागतिक संकट काळात ते चलन किती सुरक्षित मानलं जातं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे कुठल्याही चलनाची किंमत स्वतःहून ठरत नाही. ती नेहमी दुसऱ्या चलनाशी तुलना करूनच मोजली जाते. म्हणूनच आपण नेहमी ऐकतो की रुपया डॉलरच्या तुलनेत किती आहे. सगळा खेळ हा तुलनेचा आहे. तर मग आता एक शेवटचा प्रश्न उरतो. जसं 2008च्या ऑलिम्पिकने किंवा आर्थिक संकटाने चलनांच्या जगात उलथापालथ घडवली, तशी पुढची मोठी जागतिक घटना कोणती असेल जी पुन्हा एकदा हे समीकरण बदलून टाकेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?